नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NS मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झाली असून शिपाई पदाच्या भरतीबाबतची जाहिरात रेल्वे सुरक्षा बल या विभागाकडून एकूण 4208 रिक्त जागांसाठी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तर एक सरळ सेवा भरती व कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी पात्र उमेदवारास उपलब्ध झाली आहे। तर या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या NS मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NS मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या अंतर्गत येत असलेल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स या दोन विभागामध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या दोन पदांची मेगा भरती 4660 रिक्त पदसंख्येसाठी घेतल्या जात आहे, ज्यामध्ये 452 रिक्त पदसंख्या सब इन्स्पेक्टर या पदासाठी दिलेल्या आहे, तर 4208 रिक्त पदसंख्या कॉन्स्टेबल या पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेलं असून त्या पदभरतीबाबतची एक शॉर्ट नोटीस वृत्तपत्राच्या माध्यमातून रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। तर जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्यांनी या पदासाठी नक्की अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। 15/4/2024 या तारखेपासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे। तर 14/5/2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयाची अट काय असणार आहे, त्याचप्रमाणे वेतन या पदासाठी किती मिळणार आहे याबाबतची माहिती इथे दिलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता, सब इन्स्पेक्टर या पदासाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट एकूण 452 रिक्त पदसंख्येसाठी घेतल्या जात आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट 20 ते 28 वर्षापर्यंत दिलेली आहे। वेतन या ठिकाणी 35,400 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता या पदासाठी अर्ज करण्याकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। तेव्हा मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर कॉन्स्टेबल या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती एकूण 4208 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी घेतल्या जात असून या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट 18 ते 28 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। या ठिकाणी वेतन मित्रांनो 21,700 रुपये प्रति महिना असणार आहे। अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता किमान 10वी उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो 10वी पास या शिक्षण पात्रतेवर कॉन्स्टेबल हे दुसरे पद एकूण 4208 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी भरल्या जात आहे। तेव्हा मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो एकूण 4660 रिक्त पदसंख्येसाठी ही मेगा भरती या दोन पदांसाठी या ठिकाणी घेतल्या जात असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। तर अशा प्रकारे या ठिकाणी ही मेगा भरती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून एका शॉर्ट नोटीसद्वारे या पदभरतीबाबतची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। तर 15/4/2024 पासून या पदभरतीबाबतची सविस्तर जाहिरात रेल्वे विभागाच्या सर्व वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे। तर या ठिकाणी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर या ठिकाणी आपण या भरतीबाबतचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत। तर या शॉर्ट नोटीसमध्ये सुद्धा मित्रांनो थोडक्यात माहिती या पदभरतीबाबतची इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, वेतनबाबत, त्याचप्रमाणे वयाच्या अटीबाबत आणि शिक्षण पात्रतेबाबत आणि रिक्त पदसंख्येबाबत माहिती इथे देण्यात आलेली असून शॉर्ट नोटीसद्वारे या पदभरतीबाबतची एक जाहिरात प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। या ठिकाणी परीक्षा पद्धत कशा प्रकारे असणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने तुमची एक्झाम या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। जे उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन एक्झाममध्ये पात्र ठरतील त्यांची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारे या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप इथे देण्यात आलेले आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परीक्षा शुल्क किती असणार आहे अर्ज करण्याकरता, तर या ठिकाणी बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये फी असणार आहे, तर राखीव प्रवर्गासाठी 250 रुपये फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावायचे। तर अशा प्रकारे या जाहिरातीमध्ये शॉर्ट नोटीसमध्ये या पदभरतीबाबतची थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो या पदभरतीसाठी लागणारी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, त्याचप्रमाणे परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहे, त्यानंतर समांतर आरक्षणानुसार कॅटेगरी वाईज किती रिक्त पदसंख्या याबाबतची सर्व डिटेल्स जाहिरात 15/4/2024 या तारखेपासून रेल्वे विभागाच्या सर्व ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध केला जाणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता
मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी रेल्वे विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध केला जाणार असून 15/4/2024 ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो 4660 रिक्त पदसंख्येसाठी सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल हे 2 पद या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात असून त्याबाबतची शॉर्ट नोटीस एका वृत्तपत्राच्या माध्यमातून रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या अंतर्गत येत असलेल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स या विभागाकडून प्रसिद्ध केल्या गेली असून त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघितलेली आहे। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।